मुलांच्या आवडीचा असा हा पिझ्झा आहे। हॅलो हाय, मी कल्पना तिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत सर्वांच्या आवडीचा गार्लिक ब्रेड पिझ्झा। प्रथम आपण गार्लिक साठी बॅटर तयार करून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये बटर टाकायचे, गॅस कमी ठेवायचा आणि त्यामध्ये हा तयार ठेचून घेतलेला लसूण टाकायचा आहे। आलं आणि लसूण, आलं थोड्या प्रमाणात घ्यायचं, लसूण जास्त प्रमाणात घ्यायचं। आपण गार्लिक ब्रेड बटर पिझ्झा बनवतोय। मंद आचेवर व्यवस्थित लसणाचा पूर्ण अर्क त्यामध्ये उतरला पाहिजे। बटर जर नसेल तर त्याऐवजी आपण तुपाचा पण थोडा वापर करू शकतो। आपल्याला किती पीसेस बनवायचे त्यावर हे बटर आपण टाकायचे। अशा पद्धतीने आपण हे बटर वापरणार आहोत। व्यवस्थित असा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये गॅस बंद करून टाकायचा आणि त्यामध्ये साधारण अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा। त्याने ब्रेडला चव खूप छान लागते। अशा प्रकारे आपण आज गार्लिक ब्रेड पिझ्झा बनवतोय। प्रथम आपण 2-3 याला ब्रेडला हे गार्लिक बटर जे केलेले आहे तर ते लावून घेऊया। अशा पद्धतीने व्यवस्थित असं लावून घ्यायचं। मुलांना पण अशा गोष्टी खूप आवडतात ना, त्यामुळे सुट्टीमध्ये सुद्धा आता मुलांना छान अशा काही गोष्टी खायला देता येतात। टोमॅटो केचप टाकणार आहोत। साईडला आपण तवा तापत ठेवूया आणि एकीकडे तयारी करूया। हे लावल्यानंतर आपण टोमॅटोचे काप ठेवून घेऊया। गॅस थोडा कमीच ठेवूया। त्यानंतर कांद्याचे काप ठेवूया। आवश्यकतेनुसार शिमला मिरची व्यवस्थित अशी मध्ये ठेवायची। मुलं त्या निमित्ताने शिमला मिरची पण खातात आणि दिसायला पण खूप छान दिसते अशी। त्यानंतर थोडासा चाट मसाला पण त्यावर टाकूया। हे सगळं मांडल्यानंतर आपण चीज किसून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण हा पिझ्झा करण्यासाठी ठेवलेला आहे। लहान मुलांच्या आवडीचा असा हा पिझ्झा आहे
आणि त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत ओरेगॅनो, वरून थोडंसं टाकायचं असं छान चवीला. थोडं हाताने पसरवायचं म्हणजे सगळीकडे व्यवस्थित लागतं. त्यानंतर त्यावर टाकूया थोडंसं चिली फ्लेक्स. अशा प्रकारे आपला हा ब्रेड पिझ्झा खाण्यासाठी तयार झालाय मस्तपैकी. आमचा ब्रेड पिझ्झा तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसा झालाय तो. लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसह. थँक्यू.